अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. प्रभाग संघ खूप तसा मोठा आहे. आमच्यामध्ये 614 गट आहेत, 21 ग्रामपंचायत जोडलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्हाला CIF असेल, RF असेल, परत त्याच्याबरोबर PGचे निधी आम्हाला भरपूर आलेले आहेत. परत RF आलेला आहे आमच्या प्रत्येक गटांना आणि हे सगळे जे निधी येतात त्यामधून आमच्या ज्या प्रभागातल्या ज्या महिला आहेत त्यांना खरंच खूप स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ही उमेद मिळालेली आहे उमेद अभियानामधून. त्यासाठी मी तुमचं खूप म्हणजे आभार मानते त्यासाठी की प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की आम्ही काहीतरी केलं पाहिजे, आमचं स्वतःचं काहीतरी झालं पाहिजे. तर ह्या उमेद अभियानाने प्रत्येक महिलेला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी दिलेली आहे आणि विविध खूप सारे निधी दिलेले आहेत. त्यामुळे महिला छोटे छोटे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. जसं की PMFME कर्ज आहेत, त्याच्यामध्ये महिला छोटे म्हणजे घरगुती व्यवसाय असतील, कुरडई पापडी असेल, मसाले असतील, मसाले बनवणे, केक बनवणे, अशा अन्न प्रक्रियेच्या माझ्या विभागामध्ये खूप सारे कामं चालू आहेत. त्याचबरोबर RCTचे प्रशिक्षण होतात. तर त्या प्रशिक्षणासाठी आपल्याला जे बाहेर खूप पैसे देऊन आपल्याला ही प्रशिक्षण घ्यावी लागतात. तर ही सगळी प्रशिक्षणं माझ्या महिलांना खूप म्हणजे अगदी म्हणजे फ्रीमध्ये ही प्रशिक्षण मिळत आहेत. त्यामुळे महिलांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळत आहे. त्याचबरोबर माझ्या जे बँक आता आपण म्हणतो बँक लोन जे आहे, पूर्वी आपल्याला बँकेमध्ये महिलांना कोणी म्हणजे मी तर नेहमी म्हणत असते की महिला ज्या आहेत जॉब करत होत्या किंवा स्वतःचे छोटे मोठे व्यवसाय करत होत्या पण बँका त्यांना लोनसाठी उभं करत नव्हत्या. पण आता उमेद अभियानामध्ये जोडल्या गेल्यामुळे ह्या प्रत्येक महिलेला बँक आता घरी येतात की जर तुम्ही अभियानामध्ये जोडले तर आमचे कर्ज घ्या. आणि माझा जो प्रभाग आहे त्यामध्ये ह्या वेळेस
8 ते 9 कोटींचं कर्ज झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आमचा एकही गट NPA मध्ये नाहीये. माझे नाव मैना श्रावण कांबळे आहे. मी पुणे जिल्ह्यातून कोलवडे येथील रहिवासी आहे. कालच मला माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ भेटलेला आहे. तरी हा लाभ जुलै आणि ऑगस्ट असा 2 महिन्याचा 3,000 रुपये माझ्या अकाउंटला जमा झालेले आहेत. त्याबद्दल मी पुणे राज्य प्रशासन व राज्य सरकार यांची मनपूर्वक आभारी आहे. तसेच आत्ताच काही क्षणापूर्वी मुख्यमंत्री साहेबांशी आमची VC द्वारे संवाद साधला आहे आणि प्रत्यक्ष मुख्यमंत्री साहेबांशी बोलणे हे मला वाटलं नव्हतं की असं होईल म्हणून, परत ते झालेलं आहे. त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. तसेच जे हे पैसे त्यांनी दिलेले आहेत रक्षाबंधन आणखीन 3-4 दिवसावर आहे, तोपर्यंतच आमच्या भावानी लाडक्या बहिणीसाठी भावाने दिलेले आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते.